औंधराव रोडवरील रक्षक चौक येथे ऑक्टोबर 2024 मध्ये या सबवेचं आणि पुलाचं काम चालू झालेले आहे। या कामाची निविदा 19 कोटींची आहे। माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याबरोबर प्रभागातील कार्यकर्ते व आम्ही वेळोवेळी या पुलाची काम चालू असताना पाहणी केली। त्यावेळेस मी पुलाला व्हिजिट दिली। व्हिजिट देत असताना पुलावरून जाणारे वाहने तसेच पूल चढताना व उतरताना वाहनांचा वेग कसा कमी करण्यात येईल, तसेच संकेत चिन्ह लावणे अशा अनेक प्रकारच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या। त्यानंतर अधिकाऱ्यांनी असे सांगितले की हा पूल लवकरच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, कारण या पुलाचे काम चालू असल्यामुळे विशालनगर व पिंपरी निलखमधील अंतर्गत रस्त्यांवरती खूप लोड येत आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार साहेबांची बातमी वाचली की ह्या पुलाचा तीव्र उतार असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारे आहे। तर माझे असे म्हणणे आहे की त्यांनी काम 2 वर्ष पुलाचे काम चालू होते, तर त्यावेळेस त्यांनी ह्या पुलाला व्हिजिट का दिली नाही किंवा त्यावेळेस त्यांनी का सूचना दिल्या नाहीत। आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक पूल पिंपरी चिंचवडमध्ये बांधलेले आहेत, तर त्याप्रमाणे हा सुद्धा पुलाचे काम त्यांनी व्यवस्थित केलेले आहे। हिंजवडीकडे जाणारा नागरिक माझ्या प्रभागातून बराच आहे। आपण पाहतो की वाकडला सभेलगत वारंवार वाहतूक कोंडी असते, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीला सामोरं जावं लागतं, तर त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे मला वाटते। कसपा वस्ती बालेवाडीकडे जाणारा पूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं बांधून पूर्ण आहे, पण त्याचं आपल्याला अजूनही उपयोग करता येत नाही, तर त्याप्रमाणे ह्या पुलाचे होऊ नये असे मला वाटते। पहिल्यांदा एकदा लोड टेस्टिंग झालेले आहे, पण त्यांना जर वाटत असेल की याचा तीव्र उतार आहे, तर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी या पुलाचं लोड टेस्टिंग करतील आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस तसेच आमदार शंकरभाऊ जगताप व आपले सर्व आमदार यांच्या उपस्थित हा पूल नागरिकांसाठी लवकरच खुला करण्यात येईल।